पहा सुखी जीवनाचा मंत्र। की माझी मैत्रीण आहे, माझ्या मैत्रिणीला इंटरेस्ट नाही त्या सेक्स करण्यामध्ये। बरं, तुमची मैत्रीण आहे आणि तुमच्या मैत्रीला तुमच्या त्या कामामध्ये किंवा क्रियेमध्ये काही इंटरेस्ट नाही किंवा काही रस येत नाही, बरोबर आहे? हां, सेक्स करण्यामध्ये इंटरेस्ट नाही। बरं, ठीक आहे। त्याची माहिती द्या। बरं, मग समजा असं इंटरेस्ट येण्यासाठी काय करायला पाहिजे हाच प्रश्न आहे तुमचा, नाही का? हां चालेल चालेल, नक्की सांगूया, तुम्हाला याचं उत्तर देऊया। हे बघा, बरं बोला, आणखी विचारायचं तुम्हाला? 31 वर्ष आहे त्या। बरं बरं, वय 21 वर्ष, सांगूया तुम्हाला, नक्कीच सांगूया। बघा, लैंगिक शिक्षणामध्ये आपल्याला एज्युकेशन देणं का आवश्यक आहे? इव्हन माझ्याकडे तर अशी काही कपल आहेत, लग्न झाल्यानंतर 2-2, 3-3 वर्ष त्यांचं एकमेकाचं समागम होत नसतं आणि एकमेव कारण मैत्रिणीने काहीतरी भीती घातलेली आहे। फर्स्ट डेला तुम्हाला पेन होणार, मग पेन झाल्यानंतर बऱ्याचदा त्या ठिकाणी ब्लिडिंग होणार। मग अशा गोष्टींमुळे सायकोलॉजिकली एक स्पास्टिक रिस्पॉन्स रिफ्लेक्स यायला लागतो। आता याचा संबंध मी समजावून सांगतो। बघा, महत्त्वाची कारणं लक्षात ठेवा। तुम्हाला खरं म्हणजे सेक्स म्हणजे काय, प्रेम म्हणजे काय, लव म्हणजे काय, अफेक्शन म्हणजे काय, ह्या गोष्टीतला फरक कळला पाहिजे। फक्त एक ॲक्ट करणं किंवा कुठंतरी तुम्ही पाहिलेलं असतं तसं ॲक्ट सुरुवातीलाच तुम्ही करायच्या मागे जे लागले ना, कुठलीही मुलगी असो स्त्री असो त्यामध्ये ती इन्व्हॉल्व होणं एवढं सोपं नसतं। त्यांची भावनिक जवळीक आहे, सेक्शुअलिटी आहे, सेन्शुअलिटी आहे, क्लोजनेस आहे, एक प्रकारची भीती आणि फिअर त्यांच्या मनातून गेला पाहिजे। आणि तेव्हा काय कारण असेल आणखी की तुमचं बिहेवियर कसं आहे किंवा तुमचा त्यांचा रिस्पॉन्स त्यांच्याशी कसा आहे, या सर्व गोष्टी पाहिल्या जातात। आणि बऱ्याच जणांना हार्मोनल डेफिशियन्सीमुळे देखील असं होऊ शकतं। तर तज्ज्ञांना भेटा, सेक्सॉलॉजी सिरोलॉजी सेंटरला भेटल्यानंतर नक्कीच काय प्रॉब्लेम आहे, काही भीती आहे का, ब्लिडिंग होते म्हणून काही भीती आहे का, किंवा हार्मोनल काही प्रॉब्लेम आहे का, हे नक्कीच पाहिलं जाईल आणि ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला खूप छान रिझल्ट मिळत असतो। म्हणजे